तर मित्रांनो बघा माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता, हा मेन स्पॉट आहे. तुम्हाला दाखवतो मी फुल पद्धतशीर एकदम, तुम्ही बघत राहा. तर फायनली पोहोचलेलो आहे, गाडी पण केलेली आहे पार्किंग इकडे. आणि लादे बघा किती तापलेत, पैसा वसूल होते. सोनू आहे पण. मित्रांनो मंदिर बघा कसं एकदम जुन्या काळात मधला. दगडानं बघा नक्षीकाम कसं केलेलं आहे पाण्याने. पहिला गोष्ट तर लाटांचा कमाल आहे. कोकणातले चुपायचे आंबे, फुल भरलाय आंबा. तर नमस्कार मित्रांनो, आणि आज आहे आमच्या गावाचा तिसरा दिवस. तर आज फुल घाई गडबडीमध्ये आम्ही चाललोय काशीला, म्हणजे हरिहरेश्वर सेकंड काशी. तिकडेच आम्ही चाललोय परिवार कुटुंबाने. आई आणि बाबा पण आहेत इकडे. हे बघा इकडे बाबा आहेत आणि इकडे सोनूबाई. तुम्हाला तिकडे दाखवतो मी. आणि खूप गडबड झाली, तुम्हाला काय दाखवलं नाही स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. तेच कालच्या ब्लॉग मध्ये होता तसं आज पण आम्ही नदीवर गेलो, पण आंघोळ विंघोळ केली आणि सकाळी लवकर निघालोय. तुम्हाला दाखवा काय भेटला नाही. डायरेक्ट आता इकडनं सुरुवात केले. आता तेवढ्या टायमाला मी पोहोचणार आहोत. लोकेशन तिथे लावलेलं आहे बघा. ह्या लोकेशन लावून चाललोय आता हरिहरेश्वरला. तर आता आजचा शेड्यूल बघूया, कोण जायचं आपल्याला. तुम्हाला पण दाखवतो कोकणातला हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी. चला या. तर मित्रांनो तुम्ही मुंबईला पण बघितलं असेल. आणि हे बघा माती बघा कशी आहे एकदम. जाऊया मंदिरात मस्त की. बाहेरून तर असा लुक दिसतो, आतमधला पण बघूया कसा वाटतो लुक. चला या. सुद्धा गर्दी पण खूप आहे. आणि सोमवार बोललो तो आज सर्व आलेतच. मुंबई की पब्लिक आले. संडे मचवायला सुट्टी राऊंड मारून. आता तुम्हाला पण दाखवतो. इथे खूप मोठा हरिश्वरमध्ये स्पॉट आहे, तो खूप फेमस आहे एकदम. तिकडे चाललो आता आपण. 2 डोंगरांच्या मधून आहे तो, आणि तो तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला आपण बघूया तो स्पॉट कसा आहे. तर मित्रांनो बघा माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता, हा मेन स्पॉट आहे. तुम्हाला दाखवतो मी फुल पद्धतशीर एकदम, तुम्ही बघत राहा. हे बघा सध्या मध्ये मस्त की शूट करू. हे बघा हे मेन स्पॉट आहे. सध्या खालून लोक वरती येतात. 2 डोंगरांच्या मधून इकडनं रस्ता आहे असं जायला. इकडनं रस्ता आहे, इकडनं गोल फिरून लपचूक गपचूक आम्ही आलेलो आहे गोवाघरला. आणि बघा इथं सोनू बाबा गाडी लावता इकडे. आणि मित्रांनो एक खासियत म्हणजे काय माहिती काय, बघा आंबे बघा येते इकडे. हा बघा येल्लो फक्त आंबेच आंबे आहेत. खूप सारे आंबे बघा. आपण तोडू नाही शकत आहे ना काय. तर आणि आपण आलो इथं गणपती मंदिर बघायला. तर बघा तो समोर मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवलं आतमध्ये गेलो कसा काय आहे तो. आणि गोवाघरचा एकदम फेमस मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पाचा. इथं सोन्याची मूर्ती होती, तर ती चोरी झाली म्हणजे खूप वर्षापूर्वी. तर चला तर आपण बघूया मंदिर कसं आहे. बघा हा मंदिर आहे, सुवर्ण गणेश मंदिर. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो आतमध्ये इथं कॅमेराला काय अलाउड नव्हता, का सोन्याचा गणपती होता. खूप वर्षापूर्वी भेटलेला ना, तो पण एका बाईला भेटलेला. ती गार्डन साफ करत होती म्हणजे जागा वेगळा, तेव्हा तिला भेटलेला जवळ काढताना. अशी काही स्टोरी मम्मी मला सांगते. आणि तिला पेटीमध्ये भेटलेला फुल सोन्याचं, त्याच्यामध्ये कंठी पिंटी सर्व होता. आणि तो काही दिवस चोरांनी चोरून घेऊन गेलेले. आणि आता परत नवीन बांधला आहे, परत नवीन मंदिर बांधला आहे. आणि परत सोन्याचा गणपती पण नवीन आतमध्ये नवीन आहे. तसं काय आतमध्ये आहे, पण आतमध्ये आम्हाला पुजारी बोलला फोटो काढू नका. तर बाहेरून मंदिर तुम्हाला दाखवलाच मी. आता बघू आता काय आपला. आता जायचं आहे घरी पण सर्व वाट बघतात आम्हाला. निसर्गाचा आंबा कोकणातले चुपायचे आंबे, फुल भरलाय आंबा. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहेत. गाडी पण पार्किंग केलेली आहे. आणि आता मी पण एंड करतोय ब्लॉग. आणि आता वाजले 7. खूप फिरलो आज, कोकण फुल एन्जॉय केला. तिथले रस्ते पण चांगले होते, एक नंबर, काय विषयच नाही. फुल चिल्डमध्ये एकदम गाडी चालवायला भेटला. आणि गरमी पण फुल फटे होती.
आणि हरेश्वरला पण ओटीवाले मला काय बघायला भेटा तिकडे पण, तरी खूप मचवलं आम्ही. मम्मीला पण खूप दाखवलं आणि मम्मी पहिल्यापासून फिरलीच नव्हती गाडीमध्ये आणि तिकडे पण लहानपणामध्ये गेलेली मंदिरामध्ये हरिहरेश्वरला. त्या काय हरकत नाही, मम्मी पण खूप खुश झाली आणि आई बाबा पण खूप खुश झाले. तर चला तर आता मी करतो एंड ब्लॉग माझा. आता काही दाखवायला काय नाही आता एवढा, तर तुम्हाला बघा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची.